श्री स्वामी समर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। मैत्रिणींनो, कालपासून आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्राला सुरुवात केली। ह्या जीवनचरित्रातल्या काही गोष्टी माझ्या ऐकिवात आलेल्या आहेत, तर काही पुस्तकातनं वाचलेल्या आहेत किंवा इकडून तिकडून माहितीची काही मला मिळाली, त्याच्यातून मी तुम्हाला जीवनचरित्रातल्या काही कथा म्हणजे जीवनचरित्र सांगते थोडक्यात। म्हणजे तर काल आपण इथपर्यंत आलो होतो की गोंदवलेकर महाराजांचा जन्म। गोंदवलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 रोजी झाला आणि म्हणजेच माघ शुद्ध द्वादशी 1766 मध्ये आपल्या गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला। त्यांचं नाव ठेवलं गेलं गणपती, गणेश। त्यांना लहानपणी गणू म्हणून म्हणत असत। तर त्यांचा जन्म झाला, दिवसामासे आपलं बाळ हे वाढत होतं आणि त्या बाळलीला बघण्यात त्यांचे आजोबा लिंगोपंत, राधाबाई म्हणजे त्यांची आजी, रावजी म्हणजे त्यांचे वडील रावजी पंत म्हणजे, आणि त्यांची आई गीताई, हे चौघजण अतिशय आनंदी आणि स्वर्गसुख उपभोगत होते। त्यांना लहानपणीच त्यांना हे जाणवत होतं की आपला हा बाळ आहे ना, हा काहीतरी वेगळाच आहे। याचं काहीतरी म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या त्या बाळलीला, हे सगळं बघून त्यांना ते जाणवत होतं की आपला बाळ जे आहे हे पुढे जाऊन मोठा आल्यानंतर कोणतरी मोठा संत पुरुष किंवा सत्पुरुष कोणीतरी घडणार आहे, याची त्यांना लहानपणीच जाणीव झाली होती। त्या आपल्या गीतामाईला कधी कधी अशी भीती वाटायची की आपल्या बाळाला दृष्ट तर लागणार नाही ना, आपली पण दृष्ट लागणार नाही ना। आता आईच तिला हे वाटणारच, कारण आपलं गुटगुटीत बाळ, कुरळे केस, गोरापान रंग आणि त्याच्या या मन आकर्षित करणाऱ्या बाळलीला, हे सगळं बघून थोडंसं तिचं मन म्हणजे हे व्हायचं, शंका यायची तिच्या मनामध्ये, लगेच दृष्ट वगैरे ती काढून टाकायची। अशा त्यांच्या त्या बाळलीला चालू होत्या। असं करता करता एक दिवशी काय झालं, आपल्या गीताई भरवत होती आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना, म्हणजे त्यांच्या गणूला। तर भरवताना त्या थोड्याशा पाठीमागचे त्यांना आठवणी जागृत झाल्या की त्यांना रावजी पंतांनी एका संतांच्या, साधू पुरुषाच्या दर्शनाला नेलं होतं आणि त्या संत पुरुषांनी किंवा साधू पुरुषांनी भरभरून आशीर्वाद आपल्या गीताईला दिला होता आणि त्यानंतर गीताईला दिवस राहिले होते। त्यांना दिवस राहिल्याच्यानंतर त्यांचे जे गर्भारपणातले डोहाळे होते ते सगळे भक्तीचे डोहाळे होते। म्हणजे त्यांना असं वाटायचं रामभक्ती करावी, हनुमंत भक्ती करावी, असं त्यांना नेहमी त्या ह्याच्या डोहाळ्यांमध्ये वाटायचं। एकदा तर त्यांनी, आता काल मी तुम्हाला सांगितलं पण पुन्हा एकदा सांगते, एकदा त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना म्हणजे लिंगोपंतांना सांगितलं की मला दासबोध ऐकण्याची इच्छा आहे। तर लिंगोपंतांनी लगेच दासबोध मागवला, एका ब्राह्मणाला बोलवलं आणि त्यांच्यातर्फे ते ऐकायला, म्हणजे 4 माणसं तिथे गोळा व्हायची, त्यांचं कुटुंब गोळा व्हायचं आणि तो ब्राह्मण दासबोध वाचायचा आणि त्या ह्याच्यामध्ये दासबोध ऐकण्यामध्ये सगळे रममाण होऊन जात होते। असं त्यांना ते आठवलं की आपल्याला सगळी त्यावेळेला कसं सगळं आपल्याला भक्तिमय, आणि मुळात म्हणजे त्यांच्या माहेरीसुद्धा रामभक्तीच होती। रामभक्ती असल्यामुळे त्यांना ते काय म्हणतात ते आई, आता हे मला तर शब्द नाही तुम्हाला काही सांगता येत, ठीक आहे चला आपण आता पुढे जाऊ। तर अशा त्या बाळलीला त्यांच्या चालू होत्या। बाळलीला चालू असताना एकदा त्यांच्या मनामध्ये असा एक विचार येऊन गेला की आपला बाळाच्या या बाळलीला बघून आणि गर्भारपणातले त्यांचे डोहाळे हे सगळं बघून आपला मुलगा नक्कीच कोणीतरी मोठा संत होणार आहे, असं त्यांना ते वाटायचं। पण मग संत होणारे म्हटल्याच्या नंतर त्यांना पुन्हा मनामध्ये थोडीशी अशी भीती वाटायची की आपलं बाळ जर का संत झाला तर आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना, आपल्यापासून दुरावणार नाही ना। आणि संत होणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही। संतांनासुद्धा किती खूप त्रास भोगावे लागतात संत मंडळींना पण, कारण रामदास स्वामी, आपले एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनी किती त्रास सोसला होता हे त्यांना सगळं माहिती होतं। आणि पण एक सांगू का, म्हणजे त्यावेळेला जे संत होते ना,
ते संत जन्माला असेच थोडे आले होते, परमेश्वरानेच त्यांना पाठवलं होतं. कारण त्यावेळेचा जो काळ होता तो फार बिकट होता, फार बिकट म्हणजे फार बिकट होता. परकीयांचं आपल्यावरती राज्य होतं आणि लोक खूप त्रासलेले होते. अशा काळात या संतांचे जन्म झाले आणि या संतांनी जनजागृतीचं काम केलं. आणि भारुडातनं म्हणा की अभंगातनं म्हणा, वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांनी जनजागृतीचं काम केलं. झाला त्यावेळेला संतांना पण त्रास झाला, पण जनजागृती मात्र त्यांनी केली, ते मागे हटले नाहीत. तर गीताईला असं वाटायचं की तसं आपल्या गणूला काही त्रास तर होणार नाही ना. आणि मग पुन्हा त्यांच्या मनात यायचं की नाही, पण तो जर का संतच होणार असेल तर होऊन दे, पण कसा होऊन दे, तर परमार्थी संत होऊन दे. म्हणजे त्यांनी प्रपंच पण करावा आणि परमार्थ पण करावा. प्रापंचिक संत होऊन दे, म्हणजे मला तो दुरावणार नाही, माझ्यापासून दूर जाणार नाही, असं त्या बिचाऱ्या गीताईला वाटायचं. अर्थात त्यांच्या घरातलं वातावरणच तसं होतं, सगळं भक्तिमय आणि सगळे दयाळू, परोपकारी, सगळं कुटुंबच एक वेगळ्याच माध्यमातनं त्यांचं होतं. कारण तेवढे मोठे कुलकर्णी पदावर असूनसुद्धा त्यांना कोणताही अहंकार नव्हता, अभिमान नव्हता. ते सर्वसामान्य लोकांसारखेच राहत असत. हे त्यांच्या म्हणजे आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे पूर्वज सगळे हे रामभक्तीमध्येच होते आणि रामाने पण त्याच कुटुंबामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. कारण हे गरजेचंच होतं ना त्यावेळेला. तो काळ जो होता त्याच्यामध्ये असे संत मंडळी जन्माला येणं हे खूप गरजेचंच होतं. आणि ही रामरायाचीच लीला होती. आणि असं म्हणतात की हे जे आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत हे हनुमंताचाच अंश आहेत, असं ऐकिवात आहे माझ्या. म्हणजे तर असे हे आपले गोंदवलेकर महाराज दिवसेंदिवस मोठे होत होते. आता मोठे झाल्याच्या नंतर मुंज आली, आता त्यांची मुंज करायची वेळ आली. तर आता उद्या आपण ते 5 ते 10 वर्षाचे झाल्याच्या नंतर त्यांची ते शाळेत जायला लागले, त्यांची मुंज झाली. त्याच्यानंतरचं त्यांचं जे काही कार्य आहे त्याची उद्यापासून आपण आता सुरुवात करू. आता आज मी इथेच थांबते. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की हे चरित्र सांगताना माझ्याकडून काही चूकभूल झाली तर मात्र मला क्षमा करा. कारण मी हे ऐकिवात आलेल्या गोष्टी किंवा पुस्तकात वाचलेल्या किंवा माहिती इकडून तिकडून गोळा केलेली अशा ज्या गोष्टी, असं जे काही आहे माझ्याकडे मटेरियल, ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते. पण आत्ता मी अगदी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला टाकते. पण भविष्यात जर का तुम्हाला असं वाटलं की नाही चांगलं आहे, तर मग मी अजून थोडे मोठे मोठे व्हिडिओ पण तुमच्यासाठी बनवीन. आत्ता हे छोटे छोटे व्हिडिओ करते कारण मला तुमचं सपोर्ट हवा आहे. आता माझं चॅनल हे जे सुरू झालेलं आहे, भक्तीचं चॅनल जे सुरू झालेलं आहे, याच्यावरती फक्त भक्तीचं चॅनल नाही आहे, ह्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत. पण या आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मला मार्गदर्शन करा आणि मला भरपूर सपोर्ट करा की तुमच्या सपोर्टमुळे मला प्रेरणा मिळून मी आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला ही माहिती वेगवेगळ्या संतांची पुरवत राहीन. आता आपलं सध्या गोंदवलेकर महाराज हे आपली माहिती सध्या चालू आहे. तेव्हा करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री गोंदवलेकर महाराज की जय. श्री राम, जय राम, जय जय राम.